मस्त शापनात झटपट वाफेवरचे रवा खोबरा लाडू रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथे एक वाटी बारीक रवा घेतला, एक वाटी खोबरं खिसून घेतलं, पाऊण वाटी साखर घेतली आणि थोडेसे काजू बदाम थोडेसे जाड बारीक असे ठेचून घेतले। आता बघा इथं एक कढई ठेवली गॅसवर तापवायला, त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मी फक्त 1 ते 1.5 चम्मच तूप टाकलेलं आहे, साजूक तूप। तुम्ही अगदी कमी टाकलं किंवा नुसता असा भाजला तरी चालेल, पण थोडंसं तुपाचा फ्लेवर येण्यासाठी मग आपल्याला थोडंसं रवा तुपामध्ये 1 चम्मच तुपामध्ये रवा असा भाजून घ्यायचा आहे। खूप पण असा कलर बदलू नाही द्यायचा आणि हलवत राहायचा, मस्त असं रवा हलवत राहायचा। त्यानंतर आता बघा आपल्या रव्याचा थोडासा कलर बदलल्यानंतर आपण जे 1 वाटी खोबरं खिसून घेतलं होतं, तुम्ही रेडीमेड खोबरा खिससुद्धा वापरू शकता। आता बघा तो सुद्धा थोडासा परतवून घ्यायचा, म्हणजे आपलं खोबरं खवूट लागणार नाही आणि खूप सुंदर बघा आता आपलं मिश्रण रवा आणि खोबरं मस्त छान असं परतून झालेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि छान असं थोडंसं गार होऊ द्यायचं। तोपर्यंत आता आपल्याला याला स्टीम करायची आहे, म्हणजेच वाफवायचं आहे। इथं बघा मी पाऊण वाटीची साखर घेतली होती, ती बारीक करून घेतली मिक्सरला। तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तुम्ही अर्धी वाटीच घ्या। आता बघा मी इथे एका पातेल्यामध्ये हे वाफवणार आहे, तर मी सगळं मिश्रण असं काढून घेतलं आणि बघा इथं इडली पात्रामध्ये मी खाली पाणी ठेवलं आणि जे ढोकळ्यांचं ताट असतं ते मी ठेवलं आणि त्याच्यावर बघा आता मी हे स्टीम करायला म्हणजे वाफवायला ठेवत आहे। खोबरं खीस आणि रवा जो भाजून घेतला होता आपण, आता हे 20 ते 25 मिनटं वाफू द्यायचं छान मस्त असं। इतके सुंदर झटपट हे लाडू तयार होतात, अगदी कमी वेळेमध्ये खूप छान असे हे लाडू होतात। आता बघा इथं मी 20 ते 25 मिनिटांनी बघितलेलं आहे। छान असा आपला खोबरा आणि मस्त रवा छान असा वाफून झालेला आहे आणि हे लाडू इतके झटपट आणि खायला तर इतके अप्रतिम चवीचे लागतात। आणि आता मी हा रवा बघा काढून घेत आहे, रवा खोबरा, आणि बघू शकता खूप सुंदर आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा इथं मी साखरयुक्त वेलची पूड टाकत आहे। मी वेलची एकसाथच मिक्सरला फिरवून ठेवते आणि हवा बंद डब्यात ठेवून द्यायची, म्हणजे त्याचा वास जात नाही। आणि इथं बघा मी जे काजू बदामचे थोडेसे आपण तुकडे करून घेतले होते ते टाकून घेतले। आता जी साखर मिक्सरला बारीक केली होती ती पण टाकून घेतली आणि हे लाडू अगदी झटपट होतात, अजिबात काहीही कंटाळा येत नाही। जर आपल्याला लक्ष्मीपूजनाला आईसाठी झटपट लाडू बनवायचे किंवा कंटाळा आलेला आहे तर मग भाजायला खूप वेळ लागतो, मग तुम्ही असे झटपट लाडू नक्की बनवा आणि खूप सुंदर लागतात खायला, तर अप्रतिम चवीचे हे लाडू लागतात, सर्व आवडीने खातील। आता बघा हे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर मी थोडंसं अजून अर्धा चम्मच तूप टाकलेलं आहे। तुम्ही थोडं तूप जास्तही टाकू शकता। आता इथं आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। थोडंसं गरम करून गार केलेलं दूध आता हे छान असं मस्त चोळून घ्यायचं आहे आणि मी आता दूध गरम करून छान असं गार करून घेतलेलं आहे। ते आपल्याला थोडं 1-2 ते 3 चम्मच इथं वापरायचं आहे। छान असं बघा आता मिक्स करून घेतलेली आहे साखर। आता इथं 2 ते 3 चम्मच बघा इथं मी दूध घेतलेलं आहे आणि गरम करून गार केलेलं दूध आहे। अगदी एकदम पटकन ओतायचं नाही, थोडं टाकायचं, जसं आपला लाडू वळल त्या प्रकारे तुम्ही बघायचं, एकदम पटकन टाकू नका। आणि जर तुम्हाला फक्त तूपच वापरायचं तर तुम्ही गरम तूप करून याच्यावर टाकू शकता आणि लाडू बांधू शकता, पण असं तुम्ही ह्या प्रकारेच हे लाडू नक्की बनवून बघा, खूप सुंदर लागतात। आता बघा मी अजून थोडंसं दूध टाकलेलं आहे, कारण लाडू आपला वडला नसता आणि खूप छान असं बघा आता मस्त चोळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि मी आता परत थोडंसं दूध टाकून बघा आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे लाडूचं। अगदी खूप सुंदर हे टेस्टी झटपट होतात। ज्यांना वेळ नाही बनवायला त्यांनी असे लाडू झटपट बनवा। आता मी सध्या एवढेच बनवलेले आहे, मला अजून हे लाडू तयार करायचे आहे। मी 1 वाटीच्याच प्रमाणात हे लाडू आता तयार केलेले आहे आणि खूप सुंदर लागतात।
बघू शकता मस्त असे किती छान वळतात आपले लाडूसुद्धा. फक्त दूध टाकताना काळजी घ्या तुम्ही, खूप जास्त दूध ओतून देऊ नका. थोडं थोडं टाकत राहा आणि लाडू वळून बघा वळतो आहे का, नाहीतर मग खूप मिश्रण पातळ होईल. जर जर मिश्रण तुमचं जर पातळ झालं समजून घ्या, दूध जास्त पडलं, तर मग परत थोडासा रवा तुम्ही भाजून मग त्याच्यामध्ये थोडासा परत वाफवून मिक्स करू शकतात, किंवा मग असाही नुसता भाजून मिक्स करू शकतात. पण तुम्ही आधीच काळजी घ्या. आणि बघा आता मस्त असे लाडू, हे झटपट रवा खोबरा लाडू आहे आणि चवीला तर खूप छान लागतात. माझी रेसिपी जर आवडली तर मग मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला लाडू आवडले का. खूप सुंदर असे बघा लाडू वळत आहे, मस्त असे छान असे गोल मस्त असे छान होत आहे लाडू. आणि तर तुमचं दिवाळीचं सामानाची तयारी झाली का, नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही काय काय बनवलं ते पण मला सांगा. आणि अजून हळूहळू प्रत्येकाचं काम दिवाळीचं चालू असेल. आता बघू शकता मस्त असे आता आपल्याला पूर्ण लाडू झालेले आहे, वळून झालेले आहे. आपले 8 ते 9 लाडू आपल्या 1 वाटी रव्यामध्ये आपले 8 ते 9 लाडू तयार झालेले आहे. हे लाडू वरती 2 ते 3 दिवस आरामशीर राहू शकता आणि फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस तुम्ही ठेवू शकतात. आणि थोडंसं मग फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर थोडे 10 मिनटं राहू द्यायचं, मग खायचं. तेव्हा ते परत मऊ लागतील, इतके मऊसूद हे लाडू लागतात. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे वाटले. रवा खोबरा लाडू वाफेवरचे काहीतरी नवीन रेसिपी तुमच्याकरता मी घेऊन आलेली आहे. नक्की ट्राय करा आणि मला सांगा आवडले का. श्री स्वामी समर्थ.